वर्षात दिसतंय. यापूर्वी आपण परिणामकारक मागणी म्हणजे काय समजावून घेतलंय. ओके, आता आपण इथून पुढे परिणामकारक मागणीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचं सखोल स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेमधली जी एकूण मागणी असते ही अर्थव्यवस्थेमधली एकूण मागणी अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्नावर अवलंबून असते. ओके, वस्तू आणि सेवांना किती मागणी येणार हे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्नावर अवलंबून राहतं. ओके, आता काय घडतं अर्थव्यवस्थेमधलं जे उत्पन्न आहे समजा वाय, आपण त्याला वायने दर्शवतो, राष्ट्रीय उत्पन्न. ओके, याची विभागणी आपण C+S अशी करतो. ओके, अर्थव्यवस्थेमधला एकूण उत्पन्न जे आहे ते उत्पन्न एकतर उपभोगावर खर्च होतं नाहीतर मग बचत होतं. ओके, आपण उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये हे पाहिलंय. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या एकूण उत्पन्नाची जी ही आहे काय विभागणी आहे ती C+S अशी करता येते. ओके, आता हा जो सी म्हणजे उपभोग खर्च, ओके, उपभोगावर होणारा एकूण खर्च, आणि एस म्हणजे होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या एकूण बचती. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या एकूण बचती होतात या बचती अंतिमतः अर्थव्यवस्थेमधल्या फिनान्शियल सेक्टर जे आहे अर्थव्यवस्थेमधलं जे वित्तीय क्षेत्र आहे म्हणजे बँकांचं क्षेत्र त्यांच्याकडे जमा होतात. ओके, आणि बँका त्यातून गरजूंना कर्ज देतात. बरोबर आहे, बँकांकडे गोळा होणाऱ्या ज्या बचती आहेत त्या बचतींच्या माध्यमातून बँका गरजूंना कर्ज देतात आणि त्यामुळे पुन्हा हे पैसे जे गरजू हे कर्ज घेतात एकतर ते उपभोगासाठी घेतात, उपभोगासाठी घेतलं त्यांनी कर्ज तर ते पुन्हा उपभोगावर खर्च होतात आणि त्यामुळे पुन्हा ते उत्पन्न चक्राकार प्रवाहामध्ये येऊन मिळतात. आणि दुसरे घेणारे असतात ते गुंतवणूक करण्यासाठी घेणारे असतात, व्यवसायासाठी घेणारे असतात. त्यांनी जर ते व्यवसायासाठी घेतले तर पुन्हा त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट होतात आणि त्यातून पुन्हा ते पैसे या उत्पन्न चक्राकार प्रवाहामध्ये येऊन मिळतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या ज्या सेव्हिंग्ज आहेत ओके त्या नेहमी अर्थव्यवस्थेमधल्या गुंतवणुकां इतक्या असतात असं गृहीत धरलंय की गृहीत धरलं जातं. अर्थव्यवस्थेमधल्या ज्या बचती आहेत त्या गुंतवणुका इतक्या असतात असं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे S=I ही इक्वॅलिटी नेहमी कायम असते. आणि त्यामुळे या ठिकाणी जर आपण एस च्या ऐवजी आय घेतला तर आपल्याला ही वायची संकल्पना C+I अशी मांडता येते. ओके, आता हा जो सी आहे सी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोग खर्च, आणि आय आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, गुंतवणूक खर्च. ओके, आता हा जो सी आहे या सी मधनं अर्थव्यवस्थेमधल्या उपभोग्य वस्तूंना मागणी येत असते. उपभोग खर्च केल्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या उपभोग्य वस्तूंना मागणी येत असते. म्हणजे वही, पेन, पैसे, कपडे, बरोबर, आरोग्याच्या सेवा, बरोबर, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, मोटरसायकल यासारख्या अंतिम उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्या अंतिम उपभोग्य वस्तूंना मागणी येत असते सी मधनं म्हणजे उपभोग खर्चामधनं. आणि हा जो इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे यामधून इन्व्हेस्टमेंट गुड्सना म्हणजे गुंतवणूक योग्य वस्तूंना मागणी येत असते. ओके, गुंतवणूक योग्य वस्तूंना मागणी म्हणजे यंत्रसामुग्री, बरोबर ना, उत्पादन प्रक्रियेमध्ये जे जे आवश्यक आहे उत्पादन प्रक्रिया पुढे नेण्यासाठी त्या सगळ्या यंत्र आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टींना आपण गुंतवणूक वस्तू असं म्हणतो. ओके, अशा गुंतवणूक वस्तूंना इन्व्हेस्टमेंट गुड्सना ओके या इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर मधनं मागणी येत असते. आणि त्यामुळे C+I मधून अर्थव्यवस्थेमधल्या उपभोग्य वस्तू म्हणजे वही, पेन, पुस्तकं, अन्नधान्य यासारख्या उपभोग्य वस्तू आणि गुंतवणूक योग्य वस्तू म्हणजेच यंत्रसामुग्री आणि तत्सम स्वरूपाच्या वस्तू यांना मागणी येत असते. म्हणजे त्या C+I मधनं अर्थव्यवस्थेमधल्या एकूण वस्तूंना मागणी येत असते. ओके, म्हणजेच या वाय मधनं अर्थव्यवस्थेमधल्या एकूण वस्तूंना मागणी येत असते, मग ते उपभोग्य वस्तू असोत किंवा गुंतवणूक वस्तू असोत. ओके, त्यामुळे या C+I मधनं म्हणजे उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च यांच्यामधून अर्थव्यवस्थेमधल्या एकूण वस्तू आणि सेवांना मागणी येत असते आणि हिलाच केन्सनं परिणामकारक मागणी असं म्हटलंय. ओके, यालाच केन्सनं इफेक्टिव्ह डिमांड, याच ऍग्रिगेट डिमांड, ही ऍग्रिगेट डिमांड आहे ऍक्च्युली, या ऍग्रिगेट डिमांडलाच केन्सनं पुरेशा पैशाचं पाठबळ असणाऱ्या वायचं पाठबळ असणाऱ्या मागणीला केन्सनं इफेक्टिव्ह डिमांड किंवा परिणामकारक मागणी असं म्हटलंय. आणि त्यामुळे परिणामकारक मागणीचे दोन घटक सांगता येतात, बेसिक घटक, ते म्हणजे सी आणि आय. ओके, उपभोगावर होणारा खर्च आणि गुंतवणुकांवर होणारा खर्च. ओके, म्हणून या दोन घटकांकडे आपल्याला परिणामकारक मागणीचे घटक म्हणून पाहता येतं. ओके, त्यामुळे परिणामकारक मागणी या केन्सच्या विश्लेषणामधल्या मध्यवर्ती संकल्पनेचं जर आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला सी आणि आय
हे दोन घटक तपासून पाहिले पाहिजेत की त्यांचं विश्लेषण केलं पाहिजे. सुरुवातीला आपण सी हा घटक व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आपण आय हा घटक समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं सी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोग खर्च. ओके, या उपभोग खर्चाच्या अनुषंगाने उपभोग फलन ही संकल्पना मांडली जाते. ओके, आपण थोडक्यात उपभोग फलन ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, उपभोग फलन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमधल्या अर्थव्यवस्थेमधले जे उत्पादक आहेत, ओके, ते उत्पादक वस्तू आणि सेवा विकत असतात, बरोबर. आणि त्या वस्तू आणि सेवांना अर्थव्यवस्थेमधले जे घरगुती क्षेत्र आहे ते वस्तू त्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांना मागणी नोंदवत असतं. ओके, आता हे वस्तू आणि सेवांना जी मागणी नोंदवत असतं घरगुती क्षेत्र, ओके, इथं आता आपण फक्त घरगुती क्षेत्राचा विचार करतो आहोत, उद्योग आणि उत्पादन क्षेत्राचा नाही. हे घरगुती क्षेत्र वस्तू आणि सेवांना जी मागणी नोंदवत असतं ती त्यांनी केलेली मागणी त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असते, बरं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या फॅमिलीमध्ये जी वस्तू आणि सेवांना आपण मागणी नोंदवतो मार्केटमध्ये जाऊन, वस्तू आणि सेवा ज्या आपण खरेदी करतो त्यांचं एकंदरीत प्रमाण आणि स्वरूप हे आपल्या उत्पन्नावर अवलंबून असतं. ओके, त्यामुळे आपलं उत्पन्न किती यावरून अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याकडून येणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी ठरते. ओके, आणि ही उपभोग्य वस्तूंची मागणी असते. म्हणजे थोडक्यात आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उपभोगावर होणारा खर्च अवलंबून असतो. ओके, अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्याच कुटुंबांच्या बाबतीत ज्याचं ज्या प्रमाणात उत्पन्न असतं त्या प्रमाणात तो उपभोगावर खर्च करत असतो. म्हणजे सामान्य आपल्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये उपभोगावर होणारा महिन्याचा खर्च 5,000 का 10,000 असतो. या उलट देशामध्ये जे श्रीमंत वर्ग जो असतो, ज्यांचं महिन्याचं उत्पन्न कोटी रुपयांमध्ये असतं, बरोबर ना, अंबानी वगैरे यांच्यासारखे, ओके, किंवा टाटा यांच्यासारखे, त्यांचा कदाचित उपभोगावरचा खर्च त्या प्रमाणामध्ये असणार आहे, कारण ते त्या प्रमाणामध्ये वस्तूंचा उपभोग घेणार आहेत, त्या पद्धतीच्या वस्तूंचा उपभोग घेणार आहेत, बरोबर ना. आपण ज्या 2 रुपये किंवा आपण 10 रुपये किंवा 20 रुपये किंवा 30 रुपये किलोवाला तांदूळ घेतो, ते उपभोगासाठी 150 रुपये किलोवाला तांदूळ घेत असतील, रोजच्या उपभोगामध्ये बासमती जे तांदूळ खात असतील, बरोबर. त्यामुळे तुमचं उत्पन्न किती आहे किंवा फॅमिलीचं उत्पन्न किती आहे त्यावरून उपभोगावरचा खर्च ठरतो. ओके, आता त्यामुळे काय होतं, अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्या एकत्रित कुटुंबांचा विचार करायचा झाला तर अर्थव्यवस्थेमधल्या या कुटुंबांचं एकूण एकत्रित उत्पन्न किती त्यावरून अर्थव्यवस्थेमध्ये होणारा जो एकूण उपभोग खर्च आहे, ऍग्रीगेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर, ओके, एकूण उपभोग खर्च किंवा समग्र उपभोग खर्च तो ठरत असतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर अर्थव्यवस्थेमधला उपभोगावर होणारा खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो. ओके, अर्थव्यवस्थेमधला उपभोगावर होणारा खर्च हा अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. ओके, आता अर्थव्यवस्थेमधला उपभोग पातळी म्हणजे उपभोगावर होणारा खर्च आणि उत्पन्न पातळी यांच्यामध्ये जो कार्यात्मक स्वरूपाचा संबंध आहे त्या संबंधालाच उपभोग फलन असं म्हणतात, कन्झम्पशन फंक्शन असं म्हणतात. ओके, अर्थव्यवस्थेमधला उपभोगावर होणारा खर्च आणि अर्थव्यवस्थेमधली उत्पन्न पातळी यांच्यामध्ये जो कार्यात्मक स्वरूपाचा संबंध आहे त्या संबंधालाच उपभोग फलन असं म्हटलं जातं. ओके, तर हे उपभोग फलन काय आहे हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं आता आपण लक्षात घेतलंय की अर्थव्यवस्थेमधलं उपभोग फलन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमधला उपभोग हा उत्पन्नावर अवलंबून असतो आणि त्यामुळे उपभोगावर होणारा खर्च आणि उत्पन्न यांच्यामध्ये जो कार्यात्मक स्वरूपाचा संबंध आहे त्या संबंधालाच उपभोग फलन असं म्हणतात. ओके, आता या उपभोग फलना संदर्भात केन्सनं एक सायकोलॉजिकल लॉ मांडलाय, केन्सनं एक मानसशास्त्रीय सिद्धांत मांडलाय. ओके, लोक किंवा अर्थव्यवस्थेमधल्या घरगुती क्षेत्रामध्ये राहणारे घटक किंवा घरगुती क्षेत्र जो उपभोगावर खर्च करत असतो त्याच्या पाठीमागे एक सायकोलॉजी असते, त्याच्या पाठीमागे एक मानसिकता असते आणि त्याचा आधार घेऊन केन्सनं हा मानसशास्त्रीय सिद्धांत मांडलाय. हा मानसशास्त्रीय सिद्धांत अर्थव्यवस्थेमधला उपभोगावर होणारा जो खर्च आहे तो उपभोगावरचा खर्च आणि उत्पन्न यांच्यामध्ये जो कार्यात्मक स्वरूपाचा संबंध आहे की ज्याला आपण उपभोग फलन म्हणतो, तो हा कार्यात्मक स्वरूपाचा संबंध एक्झॅक्ट कशा प्रकारचा आहे, निश्चित कशा प्रकारचा आहे याचं स्पष्टीकरण केन्सच्या या सायकोलॉजिकल लॉ मधून आपल्याला मिळतं. ओके, अगोदर आपण हा केन्सचा सायकोलॉजिकल लॉ समजावून घेऊया आणि मग आपण उपभोग फलनाच्या संकल्पनेकडे पुन्हा एकदा जाऊ. ओके,
उपभोग फल, केन्सचा सायकोलॉजिकल लॉ, की ज्याला आपण मराठीमध्ये केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांत असं म्हणतो. केन्सचा उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांत असं म्हणतो. ओके, हा केन्सचा मानसशास्त्रीय सिद्धांत हा उपभोग फलनाचा पाया आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे की केन्सचा मानसशास्त्रीय सिद्धांत उपभोगावर होणारा खर्च आणि उत्पन्न यांच्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधाचं स्वरूप आपल्याला उलगडून दाखवतो. ओके, हा लॉ काय सांगतो, केन्सनं ज्या शब्दामध्ये मांडलंय ते शब्द अगोदर आपण समजावून घेऊया आणि मग त्याचं मराठीकरण बघूया. केन्सनं असं म्हटलंय, मेन आर डिस्पोज्ड ॲज अ रूल and on the average to increase their consumption as their income increases, but not by as much as the increase in their income. ओके, केन्स काय म्हणतोय, लोकांचं जसं उत्पन्न वाढत जातं तस तसा त्यांचा उपभोगावर होणारा खर्च देखील वाढत जातो. ओके, काय म्हणतोय केन्स, जरा नीट समजावून घ्या. हे विधान तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, तुम्हाला आहे तसं लिहिता आलं पाहिजे किमान मराठीमध्ये. ओके, केन्स काय म्हणतोय, लोकांचा जसं उत्पन्न वाढत जातं तस तसा उपभोगावरचा खर्च देखील वाढत जातो. मात्र उपभोग खर्चामधली वाढ ही उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा नेहमी कमी असते, असा केन्सचा सायकोलॉजिकल लॉ सांगतो. ओके, एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. केन्सचा सायकोलॉजिकल लॉ जो सांगतो त्या केन्सने दिलेल्या स्टेटमेंटचे दोन भाग आहेत. ओके, पहिल्या भागामध्ये तो काय सांगतोय, जसं उत्पन्न वाढत जातं तसतसा उपभोगावर होणारा खर्च वाढत जातो. ओके, जसं आपल्या फॅमिलीचं उत्पन्न वाढत जातं तसतसा आपला उपभोगावरचा खर्च पण वाढत जातो. असं का घडतं, कारण आपलं उत्पन्न कमी असताना आपल्या गरजा पूर्ण झालेल्या नसतात, गरजा पूर्ण व्हायच्या असतात. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपलं उत्पन्न वाढत जातं त्यावेळेला आपण काय करतो, त्या त्या पूर्वीच्या अपूर्ण राहिलेल्या गरजा आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतो. ओके, त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करतो. ओके, त्यामुळे आपला उपभोगावरचा खर्च वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला आपलं उत्पन्न 10,000 असतं त्यावेळेला आपण उपभोगावर 6,000 रुपये खर्च करत असतो. आपलं उत्पन्न समजा पुढच्या महिन्यामध्ये काही कारणामुळे 20,000 रुपये झालं तर आपला खर्च वाढून 6,000चा 8,000 किंवा 10,000 होऊ शकतो. आपल्याला घरामध्ये एक छोटासा रेडिओ घ्यायचा होता किंवा टीव्ही घ्यायचा होता किंवा आणखीन काय घ्यायचं होतं, ते शिल्लक राहिलं होतं, ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण उपभोगावरचा खर्च वाढवतो. ओके, त्यामुळे उत्पन्न जसं वाढत जातं तसं उपभोगावरचा खर्च सुद्धा वाढत जातो. ओके, हा विधानाचा या केन्सच्या स्टेटमेंटचा पहिला भाग. ओके, दुसरा भाग काय म्हणतोय, केन्सनं पुढे काय म्हटलंय, सुरुवातीला असं म्हणतोय की केन्स जसं उत्पन्न वाढत जातं तसतसा लोकांचा उपभोगावरचा खर्च देखील वाढत जातो. मात्र परंतु काय, उपभोग खर्चामधली वाढ ही उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा नेहमी कमी असते. उपभोग खर्चामधली वाढ ही उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा नेहमी कमी असते. ओके, म्हणजे उत्पन्न जेवढं वाढतं तेवढा उपभोग खर्च मात्र वाढत नाही. लक्षात घ्या, उपभोग खर्चामधली वाढ आणि उत्पन्नामधली वाढ या दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. ओके, एक वाढला की दुसराही वाढतोय, तर दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. बरोबर, असं जरी असलं तरी उपभोग खर्चामधली जी वाढ आहे तेवढं मात्र वाढ उपभोगामध्ये होत नाही. उपभोग खर्चामधली जी वाढ आहे ती उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी असते. म्हणजे तुमचं उत्पन्न जर 50% वाढलं तर उपभोग सुद्धा तुमचा 50% वाढत नाही, तो 10%, 15%, 20%, 25% असा उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी प्रमाणामध्ये वाढतो. ओके, केन्स जे म्हणतोय याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. केन्सच्या सायकोलॉजिकल लॉ मध्ये 3 महत्वाची रिलेटेड प्रपोजिशन्स आहेत. ओके, ही थोडक्यात समजावून घेऊया आपण. ओके, केन्सचा सायकोलॉजिकल लॉ म्हणजे काय आपण आता समजावून घेतलं. ओके, या केन्स सायकोलॉजिकल लॉ मध्ये 3 प्रपोजिशन्स आहेत जी मी थोडक्यात समजावून सांगितली आहेत, पण पुन्हा एकदा आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे व्हेन इन्कम इन्क्रीजेस कन्झम्पशन एक्सपेंडिचर ऑल्सो इन्क्रीजेस बट बाय स्मॉलर अमाऊंट. ओके, पहिली गोष्ट कोणती, केन्सच्या सायकोलॉजिकल लॉ प्रमाणे जसं उत्पन्न वाढतं तसा उपभोग पण वाढतो, मात्र तो उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी असतो. ओके, पहिली बाब. दुसरी बाब, द इन्क्रीज्ड इन्कम विल बी डिवायडेड इन सम प्रपोर्शन बिटवीन कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड सेव्हिंग. आता लक्षात घ्या, केन्सच्या सायकोलॉजिकल लॉचं आणखीन एक प्रपोजिशन. पहिलं प्रपोजिशन काय आहे, तर उत्पन्न वाढलं की उपभोग पण वाढतो, मात्र उपभोगामधली वाढ ही उत्पन्नामधल्या वाढीपेक्षा कमी असते. ओके, म्हणजे उत्पन्न 10,000 होतं
ते 20,000 झालं. उत्पन्न 10,000 असताना 6,000 एवढा उपभोग होता, आणि ज्यावेळेला उपभोग उत्पन्न 20,000 ज्यावेळेला झालं, 10,000वरून 20,000 ज्यावेळेला झालं, त्यावेळेला उपभोग 6,000वरून 12,000 झाला असं आपण म्हणूया. ओके, किंवा 6,000वरून एक 9,000 झाला असं आपण म्हणूया. ओके, 6,000वरून 9,000 रुपये झाला. आता उत्पन्न कितीनं वाढलं? दुप्पट झालं. 10,000चं 20,000 झालं होतं, पण उपभोग खर्च मात्र 6,000चा 9,000 म्हणजे दीडपट वाढला. ओके, उत्पन्न जेवढं वाढलं तेवढ्या पटीत उपभोग वाढलेला नाही. ओके, हे पहिलं प्रपोजिशन. आता उत्पन्न जेवढं वाढलं 10,000 रुपयानं वाढलं होतं, उपभोग मात्र 3,000 रुपयानंच वाढला. मग वरचे जे 7,000 रुपये आहेत ते कुठे गेले? ते लोकांनी बचत केले. त्यामुळे दुसरं प्रपोजिशन काय येतं? इन्क्रीज्ड इन्कम विल बी डिवायडेड इन सम प्रपोर्शन बिटवीन कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड सेव्हिंग. त्यामुळे उत्पन्न जे वाढतंय ते वाढलेलं उत्पन्न काय होते? 2 भागामध्ये विभागलं जातं. एक म्हणजे उपभोग खर्च आणि दुसरा म्हणजे बचती. म्हणजे वाढलेल्या उत्पन्नाचे, एकूण उत्पन्नाचे नव्हे, वाढलेल्या उत्पन्नाचे 2 भाग होतात केन्सच्या सायकोलॉजिकल लॉच्या दृष्टिकोनातून. एक म्हणजे त्याचा उपभोगावर होणारा खर्च आणि बचती. ओके, हे दुसरं प्रपोजिशन, ते दुसरं त्यातून येणारा अर्थ. आणि तिसरं प्रपोजिशन काय? अन इन्क्रीज इन इन्कम इज अनलाइकली टू लीड टू लेस स्पेंडिंग और लेस सेव्हिंग दॅन बिफोर. ओके, आणि त्यामुळे तिसरं एक प्रपोजिशन यातून बाहेर येते. कोणतं? उत्पन्न जे वाढतंय त्या वाढत्या उत्पन्नामधून असं होण्याची शक्यता नाही. काय होण्याची शक्यता नाही? एक म्हणजे उपभोगाचा खर्च कमी झाला पूर्वीपेक्षा, किंवा पूर्वीपेक्षा बचती कमी झाल्या, असं होण्याची शक्यता नाही. म्हणजे दोन्ही वाढणार आहेत. येते लक्षात? तिसरी बाब लक्षात आली कोणती? उत्पन्न वाढल्यानंतर हा जो वाढलेल्या उत्पन्नाचा भाग आहे, त्या वाढलेल्या उत्पन्नामुळं हे होण्याची शक्यता नाही. काय होण्याची शक्यता नाही? तर उपभोगावरचा खर्च पूर्वीपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही. जो 6,000 होता, 10,000 उत्पन्न असून 6,000 होता, तो 20,000 झाला म्हणून 6,000 2,000 झाला उपभोग, असं होणार नाही, तो वाढणारच. पण दुसरी गोष्ट, बचती ज्या पूर्वी 4,000 रुपयेच होत्या त्या 7,000 झाल्या. ओके, 7 का 10,000 झाल्या. ओके, त्यामुळे त्या सुद्धा वाढणारच. त्यामुळे असं होण्याची शक्यता नाही की बचती पूर्वीपेक्षा, उत्पन्न वाढल्यामुळे बचती पण पूर्वीपेक्षा कमी झाल्या आणि उपभोग पण पूर्वीपेक्षा कमी झाल्या, असं होण्याची शक्यता नाही. ओके, ही 3 प्रपोजिशन त्या सायकोलॉजिकल लॉ मधून सामोरी येतात. ओके, आता आपण या व्हिडिओमधून कन्झम्पशन फंक्शन्स म्हणजे काय पाहिलं, उपभोग फलन म्हणजे काय पाहिलं, आणि उपभोग फलनाचा अधिक स्पष्टीकरण करणारा केन्सचा मानसशास्त्रीय सिद्धांत काय होता किंवा काय आहे हे पण पाहिलं. आणि केन्सच्या मानसशास्त्रीय सिद्धांताचे जे 3 प्रपोजिशन्स आहेत, त्यातून येणारे जे भावार्थ आहेत, सामोरे येणारे जे अर्थ आहेत, ते 3 अर्थ देखील आपण समजावून घेतले. ओके, पुढे जाऊन आपण हे कन्झम्पशन फंक्शनचे जे अधिक इम्प्लिकेशन्स आहेत ती अधिक योग्यरित्या समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आणखीन वेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणि आकृतीच्या सहाय्याने ही संकल्पना आपण अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत.